गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईहून शेगावला ट्रेनने जायचे प्लॅनिंग करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी स्नेहा प्रवासी या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबई टू शेगाव शालिमार एक्सप्रेसने प्रवास पाहायला मिळेल। तसेच मुंबईवरून शेगावला जाण्यासाठी कोणकोणत्या ट्रेन्सचे पर्याय उपलब्ध आहेत, तसेच या सर्व ट्रेन्सची तिकीट प्राइस इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही माझे ट्रॅव्हल व्लॉग सुरुवातीपासून बघत असाल तर तुम्हाला माहित असेलच की मी बदलापूरला राहते। बदलापूर हे मुंबई सेंट्रल रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे स्टेशन आहे। आम्ही शालिमार एक्सप्रेसने शेगावला जाणार होतो। बदलापूर पासून जवळचे जंक्शन कल्याण आहे, जिथे शालिमार एक्सप्रेस थांबते। त्यामुळे कल्याणला जाण्यासाठी CSMT लोकलची आम्ही वेट करत होतो। आमच्या बदलापूर स्टेशनचा गेल्या वर्षभरात बराच कायापालट झालाय। बदलापूर वेस्टचा नवीन होम प्लॅटफॉर्म नंबर 1, नवीन फूट ओव्हरब्रिज अशा सर्व बांधकामांमुळे बदलापूर स्टेशनचा लुक अगदी चेंज झालाय। 9:37 ची बदलापूर CSMT लोकल आली व आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो। शालिमार एक्सप्रेस कल्याणला रात्री 10:50 ला येते। ही एक्सप्रेस मुंबईहून LTT म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री 10 वाजता सुटते। त्यानंतर 10:25 ला ठाणे स्टेशन व त्यानंतर कल्याण जंक्शनला 10:50 ला येते व शेगावला सकाळी 7 वाजता पोहोचते। या ट्रेनचा टायमिंग मला खूपच कन्व्हिनियंट वाटला, म्हणून शेगावला जाण्यासाठी शालिमार एक्सप्रेसचे तिकीट बुक केले होते। शालिमार एक्सप्रेसचे पूर्ण नाव LTT लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस आहे व ट्रेन नंबर 18029 आहे। ही ट्रेन मुंबईमधून लोकमान्य टिळक टर्मिनस ते पश्चिम बंगालमधील शालिमार स्टेशन पर्यंत जाते। आपण पाहू शकता, पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत आपली LTT शालिमार एक्सप्रेस रुबाबात आता कल्याण स्थानकात दाखल झाली आहे। 4-5 मिनिटे कल्याण स्टेशनला थांबून शालिमार एक्सप्रेस सुरू झाली। आम्ही 3rd AC कोचचे तिकीट बुक केले होते। आपण पाहू शकता, या ठिकाणी आरसा, चार्जिंग पॉइंट्स, बॅग होल्डर्स अशा सर्व सोयी आहेत। LTT शालिमार एक्सप्रेसच्या 3rd AC डब्यामध्ये देखील बाकी एक्सप्रेस प्रमाणे रेल्वेतर्फे हे स्वच्छ पांढरे अंथरूण, उशी, ब्लँकेट दिले जातात। अंथरूण घालून आम्ही झोपून घेतले। To the city streets, we began to feel the fire. सकाळी उठल्यावर खिडकीतून विदर्भातील ही शेतीची हिरवळ बघून खूपच आनंद वाटला। आता मी तुम्हाला शालिमार एक्सप्रेसचे तिकीट रेट्स व इतर माहिती सांगते। आम्ही कल्याणवरून ही ट्रेन पकडली होती। कल्याण ते शेगाव शालिमार एक्सप्रेस 3rd AC कोचचे तिकीट रेट आहे 800 रुपये, 2nd AC कोचचे 1130 रुपये व स्लीपर कोचचे तिकीट रेट आहे 300 रुपये। या LTT शालिमार एक्सप्रेसमध्ये 1st AC कोच नाहीये। शालिमार एक्सप्रेसचे मुंबई ते शेगाव तिकीट रेट्स मी तुमच्या माहितीसाठी आता स्क्रीनवर दिले आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते बघू शकता। LTT शालिमार एक्सप्रेस आठवड्यातील 7ही दिवस रविवार ते शनिवार दररोज चालते। ही एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री 10 वाजता सुटते व सकाळी 7 वाजता शेगावला पोहोचते। लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटल्यावर शालिमार एक्सप्रेस पुढे ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, वरणगाव, बोदवाड, मलकापूर, नांदुरा व शेगाव स्थानकात थांबते। ही एक्सप्रेस शेगावच्या पुढेही जाते व नागपूर मार्गे जात शेवटी पश्चिम बंगालमधील शालिमार स्टेशनला पोहोचते। LTT शालिमार एक्सप्रेसचा हा 3rd AC कोच खूपच स्वच्छ होता। फक्त मला या एक्सप्रेसमधील वॉशरूम इतके स्वच्छ नाही वाटले। वॉश बेसिन, इंडियन, वेस्टर्न अशा दोन्ही टॉयलेट्सची सोय या एक्सप्रेसमध्ये आहे। आता मी तुम्हाला LTT शालिमार एक्सप्रेस व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या ट्रेन्स मुंबई ते शेगाव दरम्यान धावतात याची माहिती देणार आहे। 12859 गीतांजली एक्सप्रेस ही मुंबईतील CSMT स्थानकातून सकाळी 6 वाजता सुटते व दुपारी 2:05 शेगावला पोहोचते। या ट्रेनचे तिकीट दर मी स्क्रीनवर दिले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता।
12139 सेवाग्राम एक्सप्रेस ही मुंबईतील CSMT स्थानकातून दुपारी 2:55 सुटते व मध्यरात्री 12:01 शेगावला पोहोचते। या ट्रेनचे तिकीट दर मी स्क्रीनवर दिले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता। 12105 विदर्भ एक्सप्रेस ही मुंबईतील CSMT स्थानकातून संध्याकाळी 7:05 सुटते व मध्यरात्री 3:38 शेगावला पोहोचते। या ट्रेनचे तिकीट दर मी स्क्रीनवर दिले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता। 12111 अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस ही मुंबईतील CSMT स्थानकातून रात्री 8:10 सुटते व पहाटे 5:03 शेगावला पोहोचते। या ट्रेनचे तिकीट दर मी तुमच्या माहितीसाठी स्क्रीनवर दिले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता। 12809 हावडा मेल ही CSMT स्थानकातून रात्री 9:10 सुटते व पहाटे 5:40 शेगावला पोहोचते। या ट्रेनचे तिकीट दर मी स्क्रीनवर दिले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता। शेगावला जाणाऱ्या या सर्व ट्रेन्स आठवड्यातील 7ही दिवस दररोज याच वेळेवर चालतात। फक्त शालिमार एक्सप्रेस ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटते व बाकी या सर्व ट्रेन CSMT स्थानकातून सुटतात। तुम्हालाही मुंबईहून शेगावला ट्रेनने जायचे असल्यास तुमच्या सोयीस्कर वेळेला उपलब्ध असलेल्या मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही ट्रेनचे तिकीट तुम्ही भारतीय रेल्वेच्या IRCTC या ऑनलाईन वेबसाईट किंवा ॲपद्वारे बुक करू शकता। IRCTCची वेबसाईट लिंक तसेच अँड्रॉइड व iOSची ॲप्लिकेशन लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। LTT शालिमार एक्सप्रेसचे तिकीट दर व इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे, ती देखील जरूर चेक करा। आपण पाहू शकता फायनली आपले शेगाव स्टेशन आता आले आहे। ट्रेन अर्धा तास उशिरा सकाळी 7:29 शेगावला पोहोचली। शेगाव स्टेशनला प्लॅटफॉर्मवर लगेज कॅरी करण्यासाठी अशा गाड्या आहेत। तुमच्याकडे भरपूर जड बॅग्स असल्यास स्टेशन बाहेर जाण्यासाठी तुम्ही या गाड्यांचा लाभ घेऊ शकता। एका ट्रिपचे 60 रुपये कॉस्ट आहे व जास्तीत जास्त 3 लोक एका वेळेस या गाडीत बसू शकतात। गजानन महाराज मंदिरात जाण्यासाठी शेगाव स्टेशन बाहेरूनच भक्तांसाठी मंदिर संस्थानांतर्फे मोफत बस सेवा उपलब्ध आहे। या पुढील व्लॉग्समध्ये मी तुम्हाला गजानन महाराज मंदिर व संपूर्ण शेगाव दर्शन तसेच गजानन महाराज संस्थानांचे भक्त निवास इत्यादी सर्व माहिती देणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून जरूर विचारा। तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की कळवा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।